प्रधान. मी इयत्ता दुसरीमध्ये शिकवत आहे. माझ्या शाळेचे नाव चंदनमल प्राथमिक शाळा कडा. उत्सव स्वातंत्र्याचा उत्सव अभिमानाचा. उत्सव स्वातंत्र्याचा उत्सव अभिमानाचा. आज दिवस आहे या भारत मातेला वंदन करण्याचा. आज दिवस आहे या भारत मातेला वंदन करण्याचा. आदरणीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या देश बांधवांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. हा दिवस आपल्या क्रांतिकारी आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. पण आज 79 वर्षांनंतरही आपण पूर्णपणे खरोखरच स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न जेव्हा मनात येतो तेव्हा समोर एकच उत्तर उभे ठरते: भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार. येथे जमलेल्या माझ्या लहान मैत्रिणींना कदाचित त्या शब्दाचा अर्थ माहिती नसेल, म्हणजे मला सुद्धा नाही माहित, कारण मी सुद्धा लहानच आहे ना. पण पप्पा बोलतात, भ्रष्टाचाराने देश पोखरत जाते. जेवढे इंग्रजांनी आपल्या देशाला लुटलं तेवढे या भ्रष्टाचाराने लुटले. प्रत्येक शासनाच्या गोष्टीत गडबड, गोंधळ, भ्रष्टाचार, घोटाळे यांचे घोटाळे करोड, 100 करोड, 1000 करोड, हजारो करोड हे घोटाळेबाज घोटाळे करून एवढं बसवून ते कधी देत नाही म्हणत. जेवढी आपली लोकसंख्या आहे आणि जेवढं आपण एक एक गोष्टी टॅक्स करतो हे पाहून आपण जगातली माणसं तर कधीच बनायला होतं. पण ह्या घोटाळेबाजींमुळे आपल्या देशाचं अतोनात नुकसान होत चालले. जे आपल्या देशासाठी लढले, त्यांनी आपल्या देशाची, आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या डोक्यात दिवस रात्र एकच गोष्ट असेल: माझा भारत स्वतंत्र कसा होईल. आणि ह्या घोटाळेबाजांच्या डोक्यात दिवस रात्र एकच गोष्ट असेल: आपल्या सुदृढ भारताला लुटून कुपोषित कसं केले जाईल. आणि ते सगळं आरामात करू शकतात, कारण त्यांना माहित आहे भारतातील भूमिभावी जनता गांधीजीची 3 मागणी प्रेरणा आहे. ते काय आपल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणार नाही, ऐकणार नाही आणि बघणार नाही, कारण ते स्वतःच्या समस्यांमध्ये बुडलेले असतात. बरेच लोक भारताला, सामान्य जनतेला लुटून परदेशात सेटल होतात आणि ह्या भ्रष्टाचाराबद्दल माझे पप्पा थोडे शिकत असतात. पण मला तर काही जास्त कळत नाही, कारण मी सुद्धा लहानच आहे ना. पण प्रश्न जर भारताला कमकुवत करण्याचा असेल तर भ्रष्टाचार ऐकू नका, अफरातफर बघू नका, घोटाळेबाजांबद्दल बोलू नका, असलं माकड बनवून जगायला मला चालणार नाही. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोत्तम ही